शेगावला गेल्यावर महाराजांच्या समाधीसोबत ही प्रमुख ठिकाणे देखील नक्की बघा। कृष्णाजींचा मळा। महाराजांनी त्यांची प्रचिती दाखवण्यासाठी याच मळ्यामध्ये जळत्या पलंगावर बसून आपला साक्षात्कार दिला होता। इथे शिवमंदिर देखील आहे। काही मोठे यांचे शिवमंदिर हे जुने पुरातन शिवमंदिर आहे, ज्याची देखभाल मोठे कुटुंब आणि त्यांच्या वंशजांनी केली होती। महाशिवरात्री व श्रावण महिन्यात येथे विशेष पूजा अर्चा होते। बंकट सदन। बंकटलाल अगरवाल हे महाराजांचे भक्त होते। महाराजांनी त्यांच्या ह्या घरात थोडा वेळ घालवला होता, म्हणून इथे एक स्मृती भवन बांधण्यात आले आहे। त्यात महाराजांचे पादुका आणि फोटो ठेवलेले आहे। या मंदिराच्या बाहेरच एक छोटेसे अगरबत्तीचे दुकान आहे। इथे तुम्हाला 100 पेक्षा जास्त प्रकारच्या सुगंधित अगरबत्ती आणि धूप मिळतील। मारुती मंदिर। इथे महाराजांनी उसाच्या मळीचा हाताने पिळून रस काढला आणि लहान मुलांना प्रसाद म्हणून पाजला होता। नागझरी मंदिर। हे ठिकाण विशेषतः श्री गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर आणि श्री नागेश्वर मंदिर यासाठी ओळखले जाते। येथे गोपाळ कुंड आणि गोमुख कुंड आहेत, ज्याचे पाणी पवित्र मानले जाते। श्री सिद्ध महालक्ष्मी टेम्पल हे शेगाव मधील एक प्रसिद्ध सिद्धिपीठ आहे। दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर निघताना इथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन होते। आनंदसागर। 350 एकर क्षेत्रफळ असलेले शेगाव मधील आनंदसागर हे आध्यात्मिकता आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम आहे। इथे तुम्हाला हिरवेगार बगीचे, तलावाच्या बेटावर ध्यान केंद्र, बोटिंग, संध्याकाळचा म्युझिकल फाउंटेन शो असं सगळं काही अनुभवता येईल। आणि लास्टला शेगावची फेमस अशी गरमागरम कचोरी। ह्या कचोरीची चव तर काय वेगळीच होती। इथे फ्रोझन कचोरी देखील मिळते, जी तुम्ही घरी पार्सल घेऊन जाऊ शकतात।